नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आजचा विषय शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत नोंदवलेल्या जन्मदिनांकामध्ये दुरुस्ती करण्याबाबत. याबाबतचा जो शासन निर्णय आहे, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई, दिनांक 24 जून 1992 च जे हे परिपत्रक आहे. शासन कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत नोंदवलेल्या जन्मदिनांकामध्ये दुरुस्ती करण्याबाबत. तर परिपत्रक काय आहे ते आपण बघूया. शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर सेवा पुस्तकात नोंदवलेल्या जन्मतारखेत फेरबदल करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याने केलेले अर्ज संबंधित मंत्रालयीन विभाग तपासून सामान्य प्रशासन विभागाकडे व वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठवतात. या संबंधात असे निदर्शनास आले आहे की महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 च्या नियम 38 मध्ये नमूद केलेल्या पुराव्यानुसार असे प्रस्ताव न तपासता ते सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येतात. सदर पुरावे मागवण्यासाठी तपासण्यासाठी प्रकरण संबंधित मंत्रालयीन विभागास परत करावे लागते व यामुळे त्यावर निर्णय घेण्यास विलंब होतो. सदर कालापव्य टाळण्यासाठी जन्मदिनांकातील दुरुस्ती बाबतचे प्रस्ताव तपासणीसाठी एक तपासणी सूची तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. याबाबत आता असे आदेश देण्यात येत आहेत की शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्या सेवा पुस्तकेत नोंदवण्यात आलेल्या जन्मदिनांकामध्ये दुरुस्ती करण्यासाठी दिलेला अर्ज सोबत जोडलेल्या तपासणी सूचीनुसार तपासून आवश्यक प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागास सादर करावा की जेणेकरून उपरोक्त विभागांना ह्या प्रस्तावाची छाननी महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 च्या नियम 38 प्रमाणे करून योग्य तो निर्णय घेता येईल. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. ह्या पत्रासोबत एक तपासणी सूची आपल्यासाठी देण्यात आलेली आहे. तर तपासणी सूची आपण थोडक्यात बघूया. शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत नोंदवलेल्या जन्मदिनांकामध्ये दुरुस्ती करण्याबाबतचे अर्ज तपासण्यासाठी तपासणी सूची. मुद्दा क्रमांक 1. सेवेत प्रवेश केल्यावर 5 वर्षाचे आत जन्म तारीख बदलण्यासंबंधी अर्ज केला आहे काय? नसल्यास कारणे. जन्मतारखेबाबतचा बोध कसा काय झाला? 2. जुन्या जन्मतारखेमुळे संबंधित कर्मचाऱ्यास शासन सेवेत प्रवेश करताना काही फायदा मिळाला आहे का किंवा कसे? 3. जुन्या जन्मतारखेची नोंद जन्ममृत्यू नोंदवहीत आहे किंवा कसे? 4. कर्मचाऱ्याने स्वतःचे किंवा आई, वडील, पालक, मित्र, नातेवाईक यांचे जन्मतारखेबाबतचे निवेदन दिले आहे काय? असल्यास त्याचा तपशील. 5. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, SSC किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा विद्यापीठाचे प्रमाणपत्र यापैकी कोणती प्रमाणपत्रे सादर केली आहेत? 6. कर्मचाऱ्याने मूळ जन्ममृत्यू नोंदवहीतील ज्या पृष्ठावर कर्मचाऱ्याच्या जन्माची नोंद असते त्या पृष्ठाची उतार्याची साक्षांकित झेरॉक्स प्रत सादर केली आहे काय? या उतार्यात मुलाचे नाव नोंदले आहे काय? जेणेकरून हा पुरावा निर्विवाद पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल. कर्मचाऱ्याने जन्मपत्रिका सादर केली आहे काय? कर्मचाऱ्याचे कुटुंबविषयक कागदपत्रातील किंवा खाते वह्यांमधील कोणत्या नोंदी सादर केल्या आहेत? 9. कर्मचाऱ्याने भावंडांच्या पुराव्यासहित साक्षांकित जन्मतारखा सादर केल्या आहेत काय? असल्यास त्याचा तपशील, नसल्यास त्याची कारणे. 10. कर्मचाऱ्याने सेवा समाप्त होण्याचे सुमारास जन्मतारीख बदलण्याची विनंती केली आहे काय? तसे असल्यास अगोदरच्या कालावधीत या बाबींकडे संपूर्ण दुर्लक्ष करून केवळ सेवेत मुदतवाढ मिळण्याच्या उद्देशानेच आता सेवा कालाच्या अखेरीस जन्मतारीख बदलण्यासाठी अर्ज केला आहे से का गृहीत धरू नये ही धारणा खोडून काढण्याचे दृष्टीने अर्जदाराने काही ठोस पुरावा सादर केला आहे काय? अशी
चेकलिस्ट 1 ते 10 मुद्द्यांची शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेतील नोंदवलेल्या जन्म दिनांकामध्ये दुरुस्ती करण्याबाबतची 1 ते 10 मुद्द्यांची ही तपासणी सूची सोबत शासन परिपत्रकासोबत जोडण्यात आलेली आहे. तसेच आता आपणास एक नम्र विनंती आहे, सदर ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाज अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केले आहे. ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. अधिक अभ्यासासाठी अद्ययावत मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा. माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल. तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा चॅनल जबाबदार राहणार नाही. त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल. आपणास पुन्हा एक आदरपूर्वक विनंती आहे की आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे विनंती. आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी. ग्रामविकास ई सेवा चॅनलतर्फे आपले खूप खूप आभार. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.